नमस्कार, मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमत.com मध्ये। आताच्या काळात असं एकही क्षेत्र नाहीये जिथे महिलांनी आपलं नाव कमावलं नाहीये। जागतिक महिला दिनानिमित्त आपण आलोय ट्रॉम्बे टाटा पॉवर थर्मल पॉवर स्टेशन, जिथे सर्वात महत्त्वाचे डिपार्टमेंट्स या महिला हँडल करतायत। चला तर मग भेटूया या कर्तृत्ववान महिलांना। मी इथे ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर म्हणून आहे। लास्ट 6 मंथ्स 6 महिन्यांपासून मी इकडे जॉईन झाले आहे। सध्या माझी ट्रेनिंग सुरू आहे इकडे आणि मी एकटीच मुलगी आहे मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये। आणि इथे तसे मला सगळे सपोर्टिव्ह आहेत, सगळे सपोर्ट करतात, रिस्पेक्ट करतात। आणि दुसरी गोष्ट की आपण म्हणतो की मुली आणि मुलं इक्वल आहेत असं म्हणण्यापुरतं आहे ॲक्च्युली, पण जी आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे ती अजूनही कुठे कुठे मला अनुभवायला मिळते आणि दिसूनसुद्धा येते। थ्रू आउट माय अकॅडमिक्स, म्हणजे माझा हा जो प्रवास सुरू झाला तेव्हापासनं की टप्प्याटप्प्यांवर मला अनेक जणं भेटली आणि मला म्हणत होते की तू ॲज अ मुलगी आहेस, तुला जमणार आहे का मेकॅनिकल करणं? मेकॅनिकल इंजिनिअरिंग मुलं करतात, मुलींचं जॉब नाही येते। तर ते कुठेतरी मला हर्ट व्हायचं की नाही, मुलीही हे करू शकतात। आणि आजवर आता आपण बघू शकतो की मुली अगदी जमिनीपासून ते आकाशापर्यंत की झेप घेतलेली आहे मुलींनी। सुनीता विल्यम्स, लोकोमोटिव्ह जे पायलट आहेत, लोको पायलट, आपल्या सुरेखा यादव मॅडम, त्या हे करू शकतात। तर मग मुली मेकॅनिकल मेंटेनन्समध्ये का नाही काम करू शकत? एवढं डिफिकल्ट नाही आहे। या प्रोफाईलमध्ये चॅलेंजेस एवढेच आहेत की आम्ही म्हटलं तुम्हाला पुरुषप्रधान संस्कृतीमुळे, त्याच्यामुळे जे कॉन्ट्रॅक्टर्स किंवा अजून काही लोक आहेत त्यांना थोडं वाटतं की आपण एका बाईच्या अंडर काम करायचं, हे ते असं सगळं असतं। काही जणं खूप सपोर्टिव्ह आहेत। मला इकडे हे टाटा पॉवरचं जे एन्व्हायरमेंट मिळालं आहे, ही अपॉर्च्युनिटी मिळाली, हा स्टेज मिळाला आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे। आणि त्याचं मला खूप सगळे माझ्या व्हॅल्यूजबद्दल माझं खूप रिस्पेक्ट करतात। मला कायम सगळेजणं सपोर्ट करतात, राईट फ्रॉम MD टू लोअर पर्सन्स ओव्हर हिअर। नाही, डिफिकल्ट नाही आहे, तुम्ही करू शकतात। मी तुम्हाला स्वतःच एक मोटिवेशन देऊ शकते की मी हे करू शकते तर तुम्हीही करू शकता। मी इंजिनिअरिंग केलं म्हणजे VJTI मधून इंजिनिअरिंग केल्यानंतर मला डायरेक्ट कॅम्पसमध्ये इथे नोकरी मिळाली। पण मला स्वतःला जास्त घडवायचं होतं म्हणून मी पॅरलली स्वतःचं शिक्षण चालू ठेवलं। म्हणून मी पार्ट टाईम MBA पण केलं आणि त्याच्यापुढे सुद्धा नेहमी जाताना मी कुठल्या काही ऑपॉर्च्युनिटीज लर्निंगच्या आहेत तर त्याचे बरेच कोर्सेस केले। म्हणजे मग पॉवर सेक्टरमध्ये रेग्युलेशनचा कोर्स केला आणि मग मी जेव्हा HR मध्ये L&D हेड करत होते, मग मी त्याच्यासाठी HRचे कोर्सेस केले। त्याच्यामुळे मी कंटिन्युअस लर्निंग स्टेजमध्येच राहिले आणि आत्ताही मी असंच बघत असते की कुठे आपल्याला लर्निंग ऑपॉर्च्युनिटी मिळते। मला असं वाटतं की बऱ्याच वेळा बायकांना जेवढं अष्टावधानी होता येतं, म्हणजे आपण दुर्गेचं रूप पण बघतो, त्या अष्टावधानी जे आहे ना ते तेवढं बायकांना ॲटोमॅटिक येतं, फक्त ते आपण स्वतः ओळखलं पाहिजे। आणि असं कुठेही डिस्टर्ब नाही होता कामा। प्रॉब्लेम तर येतातच, कधी कधी फॅमिलीचे प्रॉब्लेम असतात, पण जर तुमच्याकडे जर ते मेटल असेल, टॅलेंट असेल तर ॲटोमॅटिकली तुम्हाला सपोर्टिंग फॅक्टर्स पण तयार होतात। आणि हे म्हणजे मी प्रत्येक कुठल्या ज्या स्टेजला गेली आहे तिथे मला हा अनुभव आलेला आहे। म्हणजे घरूनही मला खूपच आधार होता। माझी आई स्वतः होती, माझ्या मुली लहान असताना तिने खूप आधार दिला आणि नंतर मग हळूहळू माझ्या मुलींनाही माझ्याबद्दल मग आदर वाटायला लागला की नाही, म्हणजे आपल्या आईचं करिअर काय असं साधं नाही आहे। आणि मग त्यांनाही वाटायला लागलं की नाही, म्हणजे आपणही असं व्हायला पाहिजे। म्हणजे बऱ्याच वेळा त्यांनी मला सांगितलं की असं जेव्हा डिफिकल्ट सिच्युएशन किंवा तू एवढा नको विचार करू, चॅलेंजेस आहेत तर ते घे म्हणून। आणि मग त्यामुळे असं सगळं एकदा की ते असं सक्सेस येत गेलं ना की मग आपल्यावरचा असा एक आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला कुठेतरी कळतं की आपण कुठलंही काम करू शकतो, मग ते टेक्निकल असू दे किंवा काहीही असू दे। सो मैं टाटा पावर में चीफ ऑफ सस्टेनेबिलिटी एंड चीफ ऑफ कम्युनिकेशंस हूँ और मैं यहाँ पे 16 साल से हूँ। और मेरा जो पोर्टफोलियो है उसमें सस्टेनेबिलिटी के अंडर CSR आता है, टाटा पावर स्किल डेवलपमेंट सेंटर आता है और सस्टेनेबिलिटी फंक्शन भी है और कॉर्पोरेट कम्युनिकेशंस है। सो मैंने अपना करियर यहाँ पे कॉर्पोरेट कम्युनिकेशन से शुरू किया था एज हेड ऑफ कॉर्पोरेट कम्युनिकेशंस और ओवर अ पीरियड ऑफ टाइम मेरा पोर्टफोलियो एक्सपैंड हुआ है
और अब मैं 4 डिपार्टमेंट्स देखती हूँ और मैं टाटा पावर ट्रस्ट की मैनेजिंग ट्रस्टी हूँ। चैलेंजिंग है, डिफ़िकल्ट तो नहीं होता है, बिकॉज एज प्रोफेशनल्स हमें लाइफ में आगे बढ़ना है तो फिर ज़्यादा से ज़्यादा रिस्पॉन्सिबिलिटी लेनी चाहिए, बट चैलेंजिंग ज़रूर है और इंटरेस्टिंग भी है। सो मैं बहुत इंजॉय कर रही हूँ। एज अ वुमन आप ज़्यादा सक्षम हैं मल्टीटास्किंग से कंपेयर टू अ मैन। इट्स अ प्रूवन साइंटिफिक ट्रूथ। I work here, it's been 5 years. I work in the control and instrumentation department, and यहाँ के जितने भी instruments related जितने भी maintenance होता है, I participate in that. And I also like control room में ज़्यादा काम होता है. It also field में बहुत बार जाना पड़ता है. So yeah, and then जो annual outages होते हैं उसमें participate करते हैं. Out of the comfort zone काफ़ी रहता है at times कि you have to first handle contract men, you have to handle a lot of workers. मतलब यहाँ पे भी बहुत कम लड़कियाँ हैं in this field, so it gets a little difficult at times. But एक बात अच्छा है कि यहाँ के लोग जो है they very supportive, काफ़ी मतलब सिखाते हैं, काफ़ी गाइड करते हैं, सजेस्ट करते हैं। और मैं जब फील्ड में जाती हूँ एंड इन केस इफ़ आई नीड हेल्प एट एनी पॉइंट ऑफ टाइम, तो मे बी जस्ट एक कॉल करूँगी तो बहुत सारे लोग हेल्प करने आएंगे। तो इट्स वो जो सेफ़ एनवायरनमेंट जो है ना, वो काफ़ी तुमको मोटिवेट करती है, या काफ़ी यू फील गुड टू कम यू नो द नेक्स्ट डे। तो आई थिंक दैट इज़ वॉट कीप्स इट गोइंग एवरी डे। यही मैं बोलूँगी कि नेवर स्टॉप यू नो, जितने भी आपके लाइफ में जितने जॉब जो भी रिलेटेड जॉब है, जितने अपॉर्चुनिटीज़ यू नो यू आर गेटिंग, उसको ग्रैब कीजिए, टेक ऑल द अपॉर्चुनिटीज़, मेक यूज़ ऑफ देम एंड नेवर फियर टू आस्क फॉर हेल्प, क्योंकि बहुत सारे लोग हैं जो काफ़ी हेल्प करते हैं एंड दे आर ऑलवेज देयर। सो मेक यूज़ ऑफ द अपॉर्चुनिटीज़, नेवर फील लो, नेवर फील अलोन। जस्ट मतलब अब जस्ट डू योर वर्क, डू योर जॉब एंड रेस्ट। तो मतलब देर आर मैनी गर्ल्स हू आर डूइंग वेल in many other areas, so yeah, it has already proven itself. मी इथे असिस्टंट मॅनेजर आहे, टेस्टिंग इंजिनियर म्हणून काम करते. तर जे पण स्विचयार्डमधले इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहेत, रिलेज आहेत, त्यांचं टेस्टिंग करणं हे माझ्या जॉब प्रोफाईलमध्ये येतं. हे याच्याकरता इम्पॉर्टंट आहे की कोणतंही इक्विपमेंट हेल्दी आहे की नाही हे समजण्याकरता त्याचं काही रूटीन डिसाईड केलेलं असतं, काही फ्रिक्वेन्सी डिसाईड केलेली असते की इतक्या कालांतरानंतर ते टेस्ट केलं पाहिजे. ते टेस्ट केल्यावर ते व्हॅल्यूज मिळतात, त्यावरून कळतं की ही इक्विपमेंट हेल्दी आहे की नाही, आणि नसल्यास त्याचं रिप्लेसमेंट केलं पाहिजे का मेंटेनन्स केलं पाहिजे याची डिसिजन घेतली जाते. नॉट एक्झॅक्टली, बिकॉज कारण मला माझ्या कलिग्सकडून, सहकाऱ्यांकडून, माझ्या सुपिरियर्सकडून सपोर्ट मिळतो. सपोज कधी काही मदत हवी असेल, काही अडलं असेल, तर ते असाइनमेंट कशी पुढे करायची याबद्दलचं मार्गदर्शन मला त्यांना कधी मागितलं तर ते मिळून ते काम कंप्लीट करणं सोपं होतं. तुम्हाला आवड असेल कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणतं काम करण्यामध्ये, तर तुम्ही ते पुढे केलं पाहिजे. तुम्हाला जी मदत लागत असेल, जे पण तुम्हाला पाठिंबा लागत असेल, ते तुम्हाला तुमच्या फॅमिलीकडून, तुमच्या सहकाऱ्यांकडून किंवा बॉसेसकडून ती मिळेलच. फक्त एक इच्छाशक्ती असली पाहिजे की मला करायचं आहे. ती एकदा आली की तुम्ही डेफिनेटली ते करू शकाल.